बालोडकर एक चांगला काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता आणि त्याला गाफील ठेवून त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला, त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, काय हरकत नाही. मी आता लढतोय. अजितदादांनी आशीर्वाद मला दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी चांगलं काम करेल. धन्यवाद. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती इथले नागरिक मतदान करतील आणि प्रचंड बहुमताने आमचे 4ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार आहेत. काय वाटतं, भाजपकडून दावा केला होता की भाजपचाच का मी लहान कार्यकर्ता आहे. महापौर कोणता होईल तो येणार काळ ठरवेल, पण मी आत्ता सध्या लक्ष माझ्या प्रभागावरती आहे आणि या प्रभागातले 4ही उमेदवार निश्चितपणे निवडून आणण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आहे. या परिसरामध्ये मी केलेलं काम गेल्या 11 वर्षापासून या पक्षासाठी, या परिसरासाठी दिलेलं योगदान ते पाहून निश्चितपणे इथले नागरिक माझ्यासारखा कार्यकर्ता, काम करणारा माणसाला लक्षात ठेवतील आणि येणाऱ्या 15 तारखेला घड्याळाचं बटन दाबून मला न्याय देणाऱ्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना निश्चितपणे मोठ्या प्रचंड बहुमताने विजयी करतील. धन्यवाद. कार्यकर्त्यांच्या हस्ते पक्षापेक्षा माणूस माणूस पण पाहिलं जाईल का पक्ष पाहिलं? ही निवडणूक नेता आणि कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता आणि नेता असे आहे. ज्या नेत्यांनी एखाद्या कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रयत्न केला आणि तो कार्यकर्ता संघर्ष करतोय, लढतोय आणि सर्व जनता ही पाहते, त्यामुळे निश्चितपणे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून हे सर्व नियोजित होणार आहे. अजितदादांचा जो जोश आहे तोच जोश आता तुमच्याकडे राहील का? निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद मानल्यावर त्यांचा जोश आम्हाला निश्चितपणे आमच्यामध्ये राहणार आहे. खूप लक्ष केंद्रित केलं जातं, त्यावर काय सांगाल? हो का, मी खूप लहान कार्यकर्ता आहे. माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि निश्चितपणे हे जे काय चित्र या संपूर्ण पुणे शहरामध्ये उभं राहिले, अनेक लोक